महाबळेश्वरची सगळ्यात फेमस म्हणजे स्ट्रॉबेरी आणि तिथं गेल्यानंतर खूप लोक स्ट्रॉबेरी विथ क्रीम नक्की खातात। तुम्ही ती खाल्ली आहे का आणि तुम्हाला ती कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा। आज आपण स्ट्रॉबेरी विथ क्रीम घरीच बनवणार आहोत एकदम सोप्या पद्धतीने। तर पहिल्यांदा मी तर छान धुवून स्ट्रॉबेरी घेतल्या, त्याला कट केला। तर स्ट्रॉबेरी धुईच्या कशा हे मी अगोदर वाईटी शॉर्ट्सला व्हिडिओ टाकलेला आहे, तिथे जाऊन पाहू शकता तुम्ही। तर त्यात मी साखर टाकली आहे, म्हणजे एका पॅनमध्ये स्ट्रॉबेरीज घ्यायच्या जेवढ्या पाहिजेत तेवढ्या। आता स्ट्रॉबेरी किती गोड आंबट आहेत त्यानुसार साखर घालायची आणि ह्याचा छान सॉस तयार करून घ्यायचा। अशा स्मॅश करू शकता, म्हणजे मला स्ट्रॉबेरीची जास्त चव पाहिजे म्हणून मी जास्त स्मॅश केलं नाही। तुम्हाला जर स्ट्रॉबेरी दिसल्याच नाहीत पाहिजे अशा पद्धतीने पाहिजे असेल तर स्मॅशरच्या मदतीने स्मॅश करायच्या। छान असं थिक झालं की गॅस बंद करायचा आणि ह्याला थंड करायचे। तर मी ह्याला थंड करायला ठेवते, तोपर्यंत इथं मी व्हिपिंग क्रीम व्हिप करून घेतली होती। आता जेवढ्या डिश म्हणजे जेवढे ग्लास तुम्हाला सर्व करायचे त्यानुसार क्रीम घ्यायची। स्ट्रॉबेरी ही किती आवडते त्यानुसार त्यात टाकायची, म्हणजे ह्यात कमी जास्त तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता। छान मिक्स करायचे। ह्याच्यात कलर वगैरे मी एक्स्ट्रा काही घातलेला नाही, तो स्ट्रॉबेरीचाच कलर आलेला आहे। छान आपली स्ट्रॉबेरीची क्रीम रेडी झाली आहे। आता आपण डिश सर्व करायला घेऊयात। अजून खूप साऱ्या गोष्टी जाणार आहेत त्याच्यामध्ये। तर पहिल्यांदा एका पायपिंग बॅगमध्ये ही क्रीम मी टाकून घेतली। आता जर स्ट्रॉबेरी जास्त अशी आपण क्रश नाही केली तर मी नोझल घातले, ते नोझलमध्ये म्हणजे अडकतं। तर जर जास्त प्रमाणात घातली तर नोझल घालू नका, डायरेक्ट पायपिंग बॅगमध्ये घातली तरीही चालेल, पण थोडीशी डिश दिसायला पण छान पाहिजे ना, म्हणून मी नोझल घातले। पहिल्यांदा क्रीम टाकायची ग्लासमध्ये, नंतर छान अशा स्ट्रॉबेरी कट केल्या। तर स्ट्रॉबेरी किती आवडतात त्यानुसार भरपूर साऱ्या टाका, जेवढ्या पाहिजेत तेवढ्या टाका किंवा कमी जास्त करू शकता। नंतर स्ट्रॉबेरीचं क्रश टाकलंय। आता आईस्क्रीम टाकायची। इथं माझ्याकडे स्ट्रॉबेरीची आईस्क्रीम होती, व्हॅनिलाची होती, तर मी ती टाकली। स्ट्रॉबेरीची टाकली तर अजून जास्त छान टेस्ट येईल। हीच प्रोसेस मी रिपीट केली आहे, म्हणजे सगळीकडेच आपल्याला आईस्क्रीमचा स्ट्रॉबेरीचा फ्लेवर भेटेल। जर आपण महाबळेश्वरला गेलो तर तिथं गेल्यानंतर फक्त एकदाच आईस्क्रीम टाकतात आणि खूप सारी क्रीम देतात। मला तिथली क्रीम विथ आईस्क्रीम अजिबात आवडली नाही, एवढी महाग चार्ज घेतात आणि मला खरंच आवडली नाही ती। पण घरी आपण आपल्या पद्धतीने, म्हणजे जेवढं आपल्याला जास्त आईस्क्रीम आवडते, क्रीम आवडते त्यानुसार आपण घरच्या घरी बनवू शकता। मस्त अशी स्ट्रॉबेरी विथ क्रीम आपली तयार झाली आहे। तर ही डिश तुम्हाला कशी वाटली किंवा तुम्ही ही बनवली आहे का मला कमेंट करून नक्की सांगा। रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलवरती नवीन आला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका।